नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो मुलं गेले स्कूलमध्ये आणि मुलाचे पप्पाही गेले ऑफिसला। दररोज बघितलं ना तसं तर माझा 8 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट होतो, पण आज इतका पसारा झाला होता घरात, म्हणजे मी सांगू शकत नाही। काल ते दोन प्रोजेक्ट आणि त्यानंतरचा तो पसारा आम्ही तसंच सोडून झोपलो होतो। सो म्हणून म्हटलं ब्रेकफास्टच्या आधी तो पसारा आणि घर आवरून घेते, कारण बेडरूममध्ये पण भरपूर पसारा होता आणि काही गोष्टी बाकी होत्या त्या प्रोजेक्टच्या, त्या पिऊने सकाळी केल्यात हॉलमध्ये बसून। सो हॉलमध्येही भरपूर पसारा होता। सो तो आवरता 9 वाजून गेलेत। आता प्रचंड भूक लागलेली आहे। मुलांना आज टिफिनला आलूचे पराठेच दिले। सो म्हटलं माझ्यासाठीही आज ब्रेकफास्टला तेच बनवते। असं चिडचिड होतं ना मला खरंच, म्हणजे ब्रेकफास्टला लेट झालं ना खूप जास्त चिडचिड होतं आणि कामही काहीच सुचत नाहीत। म्हणून आधी ब्रेकफास्ट करते, त्यानंतर पुन्हा कामांना सुरुवात करते। आज ना माझी म्हणजे कामांची लिस्ट जरा मोठी आहे, पण सुरुवात कुठनं करू कळत नाहीये। आणि पिहू यायच्या आधी माझी बऱ्यापैकी कामं झालेले असले पाहिजे, कारण त्याची एक्झाम स्टार्ट झालेली आहे आजपासून। आणि होतं कसं, आपण कामामध्ये मग मुलांकडे दुर्लक्ष करतो किंवा जास्तीचे कामं झाले की आपलं मग चिडचिड हे फार होतं। सो दोन्ही गोष्टी मला आज टाळायच्या आहेत, म्हणून शक्य तितकं जे आहे पिहू यायच्या आधी बरीचशी कामं करायचा जो आहे मी प्रयत्न करेल। आणि जमलं तर ठीक, नाही जमलं तर मग म्हणजे स्किप करेल मी, जितके होतील ना तितकेच राहू देईल आणि बाकी कामं मग सायंकाळी किंवा तो खेळायला जाईल किंवा तो रेस्ट करेल, झोपेल तेव्हा करेल। असं जे आपलं माझं चाललेलं आहे म्हणजे विचार। बघू आता काय कसं मी करू शकते आज ते। खरं सांगू का, ब्रेकफास्ट झाल्यावर स्वयंपाक करायचा मला प्रचंड कंटाळा येत होता, पण तरीसुद्धा आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। आज मला बनवायची आहे शेवग्याची भाजी। आणि बघा, म्हणजे आपण नेहमी म्हणतो म्हणजे समाधानातच खरं सुख असतो। आपल्या इच्छा कधी पूर्ण होतच नाही, आपल्याला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन हवं असतं वगैरे वगैरे। आणि हे टोटली म्हणजे 100% खरं आहे की माणसाच्या इच्छा कधीच मरत नाहीत। काही इच्छा पूर्ण झाल्या की आणखी काही नवीन इच्छा ज्या आहेत निर्माण होत असतात किंवा काही नवीन आपल्याला पाहिजे असतं। पण खरं सांगू का, हेही तितकंच खरं आहे। काहीतरी नवीन आपल्या आयुष्यात आलं किंवा छोटी गोष्ट का असेना, आपल्याला भरपूर आनंद होतो। म्हणजे तेच ते बोरिंग रुटीन किंवा तेच ते बोरिंग कामही आपण म्हणजे जास्तीच्या उत्साहाने करू शकतो। आता मी इतकं भाषण का देते आहे तर ही सुरी बघा, हा चाकू। सो हा मी मिशोवरनं बोलवला 2-3 दिवसापूर्वीच आणि हा यूज करण्यासाठी मी इतकी एक्सायटेड होती ना, म्हणून खरं तर मी आत्ता ही भाजी वगैरे करते आहे। आणि सिरियसली म्हणजे माझा फ्रीज जेव्हा मी घेऊन आले ना, खूप मोठा आहे, म्हणजे मी इमॅजिन नव्हता केला की मी कधी इतका मोठा फ्रीज घेईल। सो तो घेताना जितका आनंद झाला होता ना, तितकाच आनंद ह्या सुऱ्या घेताना किंवा त्या वापरताना मला होतोय। म्हणजे आपण जरी म्हटलं की प्रत्येक वेळेस नवीनच काय लागतं, पण छोटी नवीन गोष्ट ही आपल्याला ना आणखी उत्साह किंवा आणखी आनंद देऊ शकते। बरं चला, आता इथे भाजी तयार करते आहे मी, आणि मी मस्त मसाल्याची शेवग्याची भाजी करते आहे, तेही कमी तेलामध्ये। तरीसुद्धा कलरही छान येतो आणि जी तर्री असते ना तीही दिसते। आणि त्याचं कारण म्हणजे मसाला भाजताना मी जरा एक्स्ट्रा काळजी घेते आणि थोडंसं पाणी घालून मसाला व्यवस्थित शिजूही देते। प्रत्येक वेळेस विसरते मी, भाजीत पाणी वगैरे घालते, भाजी शिजत आल्यावर माझ्या लक्षात येतं, अरे मसाल्याचं वाटणाचं जे पाणी आहे म्हणजे मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलेलं ते तसंच राहिलं। तुम्ही हे अशा करता का? नक्की मला कमेंट करून सांगा। स्वयंपाक करताना कधी तर गजनी होऊन जाते मी, बऱ्याचशा गोष्टी विसरते। थँक गॉड मीठ तिखट वगैरे व्यवस्थित घालायला विसरत नाही, तर माझं काही खरं नसतं।
माझं गार्डन 12ही महिने कच्चं असतं आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, कारण तुम्ही रोज डेली रुटीनचा जरी ब्लॉग असला तरी माझं गार्डन म्हणजे छोटे छोटे क्लिप तरी ॲड करायचा मी प्रयत्न करत असते. माझं गार्डन तुम्हाला सर्वांना आवडतं हे ऐकून मला म्हणजे म्हणजे काय सांगू, इतका आनंद होतो. आणि खरं सांगू का, माझं हे अगदी छोटूसं गार्डन आहे. अशी म्हणजे लांबीला घेतलं ना तर 10 आणि 4 10 बाय 4चं फक्त ही बॅल्कनी आहे. यामध्ये मी हे छोटंसं गार्डन जे आहे भरपूर प्लांट्स आणि भरपूर जे आहे माझ्या क्रिएटिव्हिटीने सजवलेलं आहे आणि त्याचं तुम्ही खरंच नेहमी कौतुक करत असता. मी बऱ्याचदा स्पेशली गार्डनचे व्हिडिओ अपलोड करते त्याला तर तुम्ही भरपूर प्रेम देता, पण डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये ज्या छोट्या मोठ्या क्लिप्स मी ॲड करते त्यालासुद्धा तुम्ही भरपूर प्रेम देता आणि खूप छान वाटतं बघा. म्हणजे आपल्या मेहनतीला कोणी ॲप्रिशिएट करत असेल तर खूप मस्त वाटतं. सो माझं हे छोटंसं गार्डन नेहमी हिरवं कच्चं असतं आणि त्याचा सर्वात जास्त श्रेय मी देईल मनी प्लांटला. हे इतकं हिरवं कच्चं दिसतं ना, यात सर्वात जास्त जे आहेत मनी प्लांट आहेत, खूप हिरवे कच्चं आहेत, बुशी आहेत. आणि जेव्हा केव्हा मी ते व्हिडिओमध्ये ॲड करते मग तेव्हा तुमचे प्रश्न येतच असतात की ताई तुझंच मनी प्लांट इतकं बुशी कसं, किंवा त्याची वाढ इतकी छान झालेली कशी, तू काय देते, कशी काळजी घेते वगैरे वगैरे वगैरे. सो आत्ता जे आहे मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे, कारण इतक्यात त्याशी रिलेटेड बऱ्याचशा कमेंट्स होत्या की ताई मनी प्लांटबद्दल माहिती दे. मनी प्लांट हे एक असं प्लांट आहे ते प्रत्येकाकडेच असतं आणि बिलकुल काय म्हणू आपण त्याला लो मेंटेनन्स प्लांट आहे, झिरो मेंटेनन्स प्लांट आहे असंही म्हटलं तरी चालेल. असं एकही घर नसेल जिथे मनी प्लांट नसेल. इव्हन एखाद्याला गार्डनिंगची इतकी आवडही नसेल तरी त्यांच्या घरी एखाद्या कुंडीत किंवा एखाद्या छोट्या बॉटलमध्ये तरी मनी प्लांटची एखादी कटिंग लावलेली आपल्याला दिसेल, कारण ते प्लांट आहेच इतकं सुंदर की कोणालाही म्हणजे मोहून टाकतं. माझ्याकडे मनी प्लांटचे बऱ्याचशा व्हरायटीज आहेत आणि खूप सुंदर सुंदर म्हणजे प्रकारे ते ग्रो झालेलं आहे की काय सांगू. आणि त्यामुळेच माझं जे गार्डन आहे ते अगदी मिनी जंगल दिसतं आणि त्यामुळेच ते तुम्हाला आवडतं देखील. सो चला, इतक्यात बऱ्याचशा कमेंट्स होत्या मनी प्लांटविषयी. सो त्याची काळजी कशी घ्यायची, कधी घ्यायची, काय करायचं ते सर्व मी आता तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आता मनी प्लांट चांगला ग्रो करायचा असेल तर त्याची माती ही अगदी उत्कृष्ट दर्जाची असली पाहिजे. आता दर्जा तुम्ही म्हणाल, पण मनी प्लांटची माती ना जितकी भुसभुशीत असेल ना तितकी जी आहे मनी प्लांटची ग्रोथ छान होते. माती जर घट्ट बसणारी अगदी काळी माती असेल ना मग मनी प्लांटची ग्रोथ चांगली होतच नाही. सो या प्लांटसाठी माती कशी प्रिपेअर करायची ती सर्वात आधी सांगते. 30% माती घेतली ना तर त्यात 30% तुम्ही रेती घ्या बारीक आणि 40% जे आहे कोकोपीट घ्या. अशी माती मनी प्लांटच्या प्लांटसाठी बेस्ट असते. आपण झाडांच्या बाबतीत एक सर्वात मोठी चूक काय करतो माहिती आहे का, दररोज न चुकता अगदी नियमाने झाडांना पाणी टाकतो की नाही. पण ही आपली खरं सांगते सर्वात मोठी चूक आहे. कोणतंही झाड असू देत त्या झाडामधली माती अगोदर चेक करा. माती कोरडी असेल तरच त्या झाडाला पाणी द्या. आणि ही गोष्ट मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, कारण झाडामध्ये जास्त पाणी असलं की काय होतं, झाडाची जी मुळं आहेत ती कुजतात. म्हणजे भरपूर पाणी म्हणजे भरपूर झाडांची वाढ, हे समीकरण म्हणजे 100% चुकीचं आहे. योग्य पाणी असेल तरच झाडांची योग्य वाढ होते. पाणी जास्तीचं झालं की मात्र झाड खराब होतं, त्याची मुळं कुजतात. म्हणून प्रत्येक वेळेस मी सांगत असते की कोणतंही प्लांट असू द्यात आधी माती चेक करा, तर जे आहे झाडांना पाणी द्या. प्रत्येक प्लांटची पाण्याची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते, पण तरी आपण काय करतो, रोज सकाळी उठलं की सर्व झाडांना एका सोयीने पाणी देत जातो. आणि हीच आपली सर्वात मोठी चूक ठरू शकते प्लांटच्या बाबतीत. काही प्लांट्सला खूप कमी पाणी लागतं. हे जे प्लांट दिसते बघा, हे आहे ट्रँगल हर्ट. याला सुद्धा पाणी अतिशय कमी प्रमाणात लागतं. सो कोणतंही प्लांट असू देत आधी त्या प्लांटचा अभ्यास करा आणि त्या प्लांटमधली पूर्ण पाणी संपू द्या. त्यानंतरच त्याला पाणी घाला. मग बघा तुमच्या प्लांटमध्ये मस्त जादुई ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळेल.
आता तुमच्या अशाही क्वेरीज असतात की स्नेहाताई तुझंच मनी प्लांट इतकं छान दाट कसं, बुशी कसं, आमचं तर नुसतं काळ्याचं दिसतात वगैरे वगैरे. खरं सांगू का, तुम्हाला जर मनी प्लांट दाट हवा असेल ना तर त्याची वेळोवेळी छाटणी करा. मी बऱ्याच बायका पाहते, अगदी झाडाचं एक पान तोडतानाही त्यांचं मन दुखतं आणि कुणी एखादी डहाळी मागितली, एखादी कटिंग मागितली की त्या द्यायला सरळ नको म्हणतात. पण खरं सांगू का, तुम्ही जिथनं एकदा तुमचं प्लांट कट कराल ना तिथे 4 फांद्या येतात, तुमचं झाड आणखी बुशी होतं. जिथे कट करताना तिथून नवीन खूप फांद्या येतात. म्हणून झाड अधिक बुशी करायचं असेल तर कटिंग प्रूनिंग वेळोवेळी करत राहा. त्याने तुमचं आहे ते झाडही मस्त दाट होईल आणि तुम्हाला नवीन भरपूर झाडंही नवीन तयार करता येतील. इतरांना कटिंग देऊन त्यांनाही आनंद देता येईल. आणि मनी प्लांट हे असं एक प्लांट आहे बघा, म्हणजे एकतर हे वेलवर्गीय आहे, तुम्ही ते कसंही ग्रो करू शकता वेलासारखं, किंवा त्याला वेगवेगळे डिझाईन्स देऊ शकता. याची खास गोष्ट म्हणजे ते पाण्यातही वाढतं, मातीतही वाढतं. घरात, बाल्कनीत, गार्डनमध्ये कुठेही हे सहज वाढवता येतं. त्यामुळे गार्डनमध्ये एक वेगळी हिरवाई आणि फ्रेशनेस जो आहे मनी प्लांटमुळे येत असतो. त्यामुळे मी जास्तीत जास्त मनी प्लांटची कटिंग नेहमी करत राहते आणि खूप सारे जे आहेत नवीन प्लांट तयार करत असते. आता तुम्हाला नवीन प्लांट तयार करायचं असेल ना तर सर्वात आधी बघा, आता कटिंग कशी लावायची ते तुमच्यासोबत शेअर करते. मी काय करते, आता एखादी डहाळी मी कट केली, सो त्या डहाळीचे मी छोट्या अशा भरपूर कटिंग जे आहेत तयार करते आणि त्यानंतर त्या ग्रो होण्यासाठी पाण्यात ठेवते. मातीपेक्षा ना पाण्यात कटिंग्स खूप लवकर ग्रो होतात. आणि ॲक्च्युली तुम्ही जर काचेच्या एखाद्या ग्लासमध्ये वगैरे त्या ठेवल्यात ना तर त्यांच्या मुळांची होणारी वाढ, त्यांची ती प्रोसेस जी आहे ना ती तुम्ही अनुभवू शकता, स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता आणि त्यामुळे मिळणारा आनंदही खूप जास्त छान असतो. मातीत त्या मानाने कटिंग्स जगायची जी शक्यता आहे ती जरा कमी असते. म्हणून नेहमी मनी प्लांटच्या कटिंग तरी पाण्यातच ग्रो करा. दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि लगेच ग्रो होऊन आपल्याला एक नवीन प्लांटही तयार करून मिळतं. माझ्या गार्डनमध्ये कमीत कमी 7 ते 8 मनी प्लांट तुम्हाला पाहायला मिळतील. आणि म्हणजे पूर्ण गार्डन, म्हणजे जे मिनी जंगलचा लूक येतो आहे गार्डनला तो मनी प्लांटमुळेच येतो आहे. त्याच्या वेलनं मी अशा भिंतीला छान पसरवलेल्या आहेत. त्यामुळे बघितलं तुम्ही याआधीही माझे दोन्ही भिंती ज्या आहेत मनी प्लांटनी अगदी झाकल्या गेलेल्या आहेत आणि मस्त हिरवी कच्च जे आहे अशी एक भिंतीला बॉर्डर तयार झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्या सर्व कटिंग्स मी माझ्या एकाच प्लांटपासून तयार केलेल्या आहेत. आईकडनं मी फक्त मनी प्लांटची एक छोटीशी डहाळी आणली होती, तिच्यापासून माझं हे मनी प्लांटचं मिनी जंगल जे आहे मी तयार केलेलं आहे. आता बऱ्याचदा आपण बघतो बऱ्याच बायकांकडे मनी प्लांट असतात, पण ते ना अशी पिवळसर, धुसरसर, अगदी निर्जीव असे असतात आणि त्याचं कारण म्हणजे ऊन. आता म्हणजे मनी प्लांटला सूर्यप्रकाश कसा लागतो ते तुमच्यासोबत शेअर करते. मनी प्लांटला अगदी कडक उन्हाची गरज नसते, त्याला हवा असतो फक्त आणि फक्त ब्राईट लाईट. म्हणजे पुरेसा उजेड त्या जरी असला ना एखाद्या कोपऱ्यात, तिथेसुद्धा मनी प्लांट खूप चांगल्या प्रकारे ग्रो होतो. तुम्ही जर अगदी मोकळ्या जागेत म्हणजे अगदी आभाळाखाली त्याला ठेवलं ना तर ते मनी प्लांट व्यवस्थित ग्रो होत नाही, कारण त्याला प्रमाणापेक्षा जास्त ऊन मिळतं. त्यामुळे अशी जागा निवडा जिथे मस्त ओझरतं ऊन येईल, ती जागा शेडेड असेल, अशा ठिकाणी मनी प्लांटची ग्रोथ खूप छान होते. माझ्या बाल्कनीमध्ये प्रत्यक्ष ऊन असं डायरेक्टली येतच नाही आणि हेच कारण आहे की माझे मनी प्लांट मस्त ग्रो झालेले आहेत. त्यानंतर बऱ्याच जणी हेही विचारतात की तू मनी प्लांटला असं देते तरी काय गं, कोणती खतं देते की तुझं प्लांट इतकी मस्त ग्रो होतात. सो मी मनी प्लांटला खरं सांगू का विशेष असं कोणतंच वेगळं खत देत नाही. माझ्याकडे केमिकल फर्टिलायझर बरेच आहेत पण मी ते देत नाही. मी फक्त जे आहे आपलं जे किचन वेस्ट असतं त्याचं पाणी, नंतर डाळी किंवा तांदूळ वगैरे धुतलं त्याचं पाणी देते, किंवा कधीतरी माझ्याकडे जे कंपोस्ट तयार असलं घरचं तर ते देते. त्या व्यतिरिक्त कोणतंच खत मी देत नाही. खरं तर मनी प्लांटला हेवी फूड फर्टिलायझरची गरजच नसते. हेही तुम्ही त्याला दिलं नाही ना तरीसुद्धा त्यांची वाढ खूप छान प्रकारे होऊ शकते. आणि माझी मनी प्लांटची पानं नेहमी मस्त अशी
चकचकीत आणि छान चमकावी असं मला वाटतं. म्हणून जे आहे मी दर 8 दिवसाला मनी प्लांटची पानं एका छान ओलसर कोरड्या ओलसर कपड्याने जे आहे पुसून काढते. त्यामुळे धूळ माती सर्व निघतं आणि पानंही छान चमकदार दिसतात. सो फ्रेंड्स, आज मी जे काही सांगितलं ना ते माझ्या अनुभवातून सांगितलं. तुमच्याकडेही मनी प्लांट असेल तर त्याचा फोटो किंवा तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा. आणि जर अजूनही मनी प्लांट दाट होत नसेल तर तुमची अडचण कमेंटमध्ये लिहा, मी नक्की मदत करेन. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. आपल्या गार्डनिंग परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. आणि हो, गार्डनिंगला आणखीही सुरुवात केली नसेल तर प्लीज 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 सुरुवात करा. म्हणजे माझ्या अनुभवातून सांगते, त्यातनं मिळणारा आनंद नेक्स्ट लेवलचा असतो. म्हणून मला तरी वाटतं प्रत्येक घरात किंवा एक तरी मनी प्लांट असायला हवा किंवा एक तरी प्लांट असायला हवं. चला, बाय.